मित्रांनो, टर्मिनल व्हॅल्यू हा कन्सेप्ट तुम्ही कधी ऐकला आहे का? या व्हिडिओमध्ये मी टर्मिनल व्हॅल्यू संदर्भात तुम्हाला माहिती देणार आहे. तर टर्मिनल व्हॅल्यूमध्ये लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे असे आहेत. तर टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय? म्हणजे कंपनीचं मूल्यांकन कसं केलं जातं हे टर्मिनल व्हॅल्यूद्वारे आपण समजावून घेऊ. दुसरं, त्याच्यामध्ये लक्षात ठेवणं आपण एक साधं सोपं जे आपल्या नित्याच्या जीवनामध्ये आपण ते अप्लाय करतो तसं एक छोटंसं उदाहरण आपण घेऊ. आणि तिसरं म्हणजे बिझनेस व्हॅल्युएशन, याच्या मार्फत आपण कसं काय काढू शकतो टर्मिनल म्हणजे टी व्हीच्या द्वारे टर्मिनल व्हॅल्यूच्या द्वारे, ते सर्व लक्षात ठेवणं आपल्याला महत्त्वाचं आहे. तर हे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्याच्यावर आपण थोडीशी चर्चा करू. आणि लक्षात ठेवण्यासारखे काही मुद्दे आहेत तर ते मी तुम्हाला सांगतो. टर्मिनल व्हॅल्यू हे अंदाज कालावधीच्या पलीकडील गणना व्यवसायाची मूल्यमापन दर्शवतो. म्हणजे आत्ताच्या पिरियडमध्ये तुम्ही बघितलं तर त्याच्या पुढच्या 5 वर्षामध्ये 10 वर्षामध्ये त्याचं मूल्यांकन काय असेल तर त्याचं जे काही आहे मूल्यमापन या टर्मिनल व्हॅल्यूमधून आपण पाहू शकतो. दुसरं, डिस्काउंटेड कॅश फ्लो, याचा पण मोठा वाटा असतो. डिस्काउंटेड कॅश फ्लो मार्फत आपणही याचं मूल्यांकन करू शकतो. त्याच्यामध्ये आणखी दोन मुख्य पद्धती आहेत. एक शाश्वत वाढ मॉडेल पद्धत आणि दुसरी आहे एकाधिक निर्गमन पद्धत. तर या दोन मॉडेल्स त्याच्यामध्ये आहेत, दोन पद्धती आहेत. त्या आपण नंतरच्या पुढच्या कुठल्या भागात आपण पाहून घेऊ. आणि गृहीतक म्हणजे त्याच्यावर काही आधारित गृहीतक आहेत त्याच्या संदर्भात आपण विचार करू. तर दोन्ही ह्या पद्धती एकत्रित करून एक संतुलित अंदाज एखाद्या कंपनीचा आपण कसा काढू शकतो ते ह्या टर्मिनल व्हॅल्यूमध्ये आपण पाहून घेऊ. तर आता पहिला मुद्दा आपण बघू. तर टर्मिनल व्हॅल्यूमधला पहिला मुद्दा म्हणजे कंपनी एखाद्या कंपनीचं मूल्यांकन करताना टर्मिनल व्हॅल्यू काढताना ती 1 वर्षात नाही तर 5 वर्षात नाही तर तुमची 50 वर्षामध्ये काय कामगिरी करू शकते आणि त्याचा अंदाज आपण या टर्मिनल व्हॅल्यू मार्फत लावू शकतो की भविष्यात ती कंपनी सातत्याने आपल्याला कसा फायदा करून देईल हे टर्मिनल व्हॅल्यूमध्ये आपल्याला अधोरेखित करता येतं. तर आता होतं काय की 90% जे नवीन गुंतवणूकदार आहेत ते नेमकं इथेच चूक करतात. ते टर्मिनल व्हॅल्यूचा विचारही करत नाहीत किंवा त्यांच्या दृष्टीने हा कॉन्सेप्ट आहे किंवा नाही याचाही अंदाज लागत नाही. आणि म्हणूनच त्यांना जेव्हा तेव्हा ते म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात ते कोणताही आधार न घेता केल्याने तो त्यांचा इन्व्हेस्टमेंटचा जो काही प्रकार आहे तो तोट्यात जाण्याची जास्तीत जास्त संभावना असते. म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो की इथून पुढे जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल तेव्हा टर्मिनल व्हॅल्यूवर जास्त भर द्या. टर्मिनल व्हॅल्यू पण एक महत्त्वाचा भाग आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोरिला इन्व्हेस्टिंगबद्दल सांगितलं होतं. तो हा गोरिला इन्व्हेस्टिंग आणि टर्मिनल इन्व्हेस्टिंग हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर त्या कशा वापरून आपण आपला फायदा करून घेऊ शकतो. म्युच्युअल फंडामध्ये जेव्हा तुम्ही रिटर्न्स बघताना तर रिटर्न्स बघण्याऐवजी हे टर्मिनल व्हॅल्यू बघा किंवा ते कंपनीचं टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे काय की मलाही भविष्यात कंपनी काय फायदा करून देऊ शकते ते या टर्मिनल व्हॅल्यूच्या मार्फत तुम्हाला समजू शकतो. तर हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, आपण एका छोट्याशा म्हणजे आपल्या नित्याच्या जीवनातली व्यवहारामध्ये जे आपण नेहमीच आपल्यासमोर घडत असतो ते उदाहरण, एकदम सोपं उदाहरण होतं. समजा तुम्ही एखादं घर घेतलं आहे. आता ते घर तुम्ही पुढील 5 वर्षासाठी भाड्याने दिलं आहे. तर आता प्रत्येक वर्षाला 11 महिन्यामध्ये तुम्हाला 11 महिन्याचे एकदम भाडं घेऊ शकता किंवा महिन्याला घेऊ शकता किंवा क्वार्टरली बेसवर जसं काही तुमचा ॲग्रीमेंट ठरलेलं असेल त्या ॲग्रीमेंटद्वारे तुम्ही त्याचं भाडं देऊ शकता. असं 5 वर्ष सातत्याने तुम्ही घेतलं तर याच्यामध्ये काय होतं, कॉर्पोरेट जगतात त्याला फायनान्शियल पिरियड असं म्हणतात. फायनान्शियल पिरियड या संदर्भात त्याचा उल्लेख केला जातो. म्हणजे तुम्हाला रेग्युलर मिळणारा हा कॅश फ्लो आहे.
प्रत्येक महिन्याला मिळणारी किंवा प्रत्येक वर्षाला मिळणारी एक फिक्स अमाऊंट आहे. ते एका वर्षामध्ये झालं, दुसऱ्या वर्षामध्ये पुन्हा त्याची वाढ पण असते. म्हणजे ते तुमचं तिथे पुन्हा तुमची टर्मिनल व्हॅल्यू चेंज आहे. असं तुम्ही 5 वर्ष सातत्याने केलं. 5 वर्षानंतर तुमच्या लक्षात आलं की आता माझ्या या घराची फ्लॅटची किंमत वाढलेली आहे. मला ह्याच्यामध्ये डबल पैसा मिळणार किंवा 4 टाइम्स पैसा आता मिळू शकतो. तशी संधी मला उपलब्ध झाली. मग तुम्ही काय निर्णय घेतला की आता हा फ्लॅट मी विकतोय किंवा हे घर मी विकतोय. तर त्यावेळेला जेव्हा तुम्ही ते घर विकाल, त्यावेळेला जी किंमत तुम्हाला मिळणार आहे ना, तीच त्या घराची खरी मूळ किंमत आहे, टर्मिनल व्हॅल्यू. आणि तिलाच कॉर्पोरेट जगतामध्ये टर्मिनल व्हॅल्यू म्हणतात. आणि हाच जो तुम्हाला सांगायचा कोर मुद्दा जो आहे, एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक कराल ना, 5 वर्षामध्ये नाही, 5 महिन्यांमध्ये नाही, तर एका पुढच्या 50 वर्षामध्ये ती कंपनी तुम्हाला कसे काय प्रॉफिट किंवा कसे काय उत्पन्न, नियमित उत्पन्न जनरेट करून देईल, त्याच्यावर त्या कंपनीचं पुढचं भवितव्य डिपेंड असतं. म्हणून तुम्हाला विनंती केली जाते की तुम्ही टर्मिनल व्हॅल्यू बघा. आता हा मुद्दा इतका सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलं, मला वाटतं की हा मुद्दा नंबर 2चा तुम्हाला समजेल. नंबर 3 मध्ये आपण बघू, तर हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. कारण आता तुम्ही म्हणाल, सर मी तर एक छोटा गुंतवणूकदार आहे, मला याचा काय फायदा आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा वॉरेन बफेट किंवा राकेश झुनझुनवालासारखे दिग्गज गुंतवणूकदार एखाद्या कंपनीमध्ये पैसे गुंतवतात, इन्व्हेस्ट करतात, तेव्हा ते 5 वर्षासाठी नाही बघत, 5 महिन्यासाठी नाही बघत, तर तब्बल पुढच्या 50 वर्षामध्ये ती कंपनी कशी काय कामगिरी करेल याच्यावर फोकस करतात आणि नंतरच गुंतवणूक करतात. आणि म्हणून ते नेहमी त्यांचा नेहमी ते फायद्यात असतात. पण याच्या विरुद्ध आपण करतो, म्हणजे छोटे गुंतवणूकदार ज्यांना माहीत नाही, ते काय हा विचार करत नाही. म्हणजेच काय करता की तुम्ही टर्मिनल व्हॅल्यूचा विचार न करता, त्याचे मोजमाप न करता तुम्ही चुकीच्या फंडामध्ये गुंतवणूक करता आणि अर्धवट माहितीमुळे तुम्हाला त्या कंपनीमधून तुम्हाला फायदा होणार की नाही याचंच माहिती नसते आणि तुम्ही त्या फंडामध्ये गुंतवणूक करता आणि शेवटी तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येते. तर मला आशा वाटते की हा मुद्दा तुम्ही जरूर लक्षात ठेवा. फार फार महत्त्वाचा मुद्दा होता की त्याच्या कोर व्हॅल्यू तुम्ही लक्षात ठेवायचं की कंपनीमध्ये मी गुंतवणूक करतोय, तर मला त्या कंपनीतून कसा फायदा होऊ शकेल, ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता आणखी पुढचा एक चौथा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. टर्मिनल व्हॅल्यू म्हणजे व्यवसायाचा तो दूरचा विचार जो कंपनीला भविष्यात शाश्वत वाढ म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ, इथे स्क्रीनवर दाखवलेला आहे त्याचा फोटो, तो बघा, आणि स्थिरता देतो. तर जर तुम्हाला ही सस्टेनेबल ग्रोथ कंपन्या शोधून त्याच्यामध्ये जर म्युच्युअल फंडात गुंतवणूक करायची असेल ना, तर तुम्ही हा मुद्दा नेहमी विचारात घ्या. जर तुम्ही आज ऑलरेडी तुम्ही गुंतवणूक केलेली असेल ना, तर तुम्ही तुमच्या ॲडवायझर सोबत बसा, त्याला सांगा की अशा प्रकारे टर्मिनल व्हॅल्यूचा याच्यामध्ये काय आहे, जे काय मी गुंतवणूक केलेली आहे, तर त्या गुंतवणुकीत मला याचा इथे टर्मिनल व्हॅल्यूचा काही अंश लाभणार आहे का? आणि जर नसेल, तर मग मला हा पोर्टफोलिओ बदलावा लागेल. कारण नुसती गुंतवणूक करून वर्षानुवर्षे जर मला काही त्याचा रिटर्न्स फायदा होणार नसेल, तर ती माझी गुंतवणूक कोणत्याही कामाची राहणार नाही. मग तो निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये चेंज करून घ्या. तुम्हाला जर माहिती नसेल, तर तुम्ही माझ्या बायोमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला त्याच्या संदर्भात अधिक खोलात माहिती म्हणजेच डिटेल्समध्ये माहिती देईल. तर हा पॉईंट तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला अधिक विस्तृतपणे माहिती हवी असेल, तर कमेंटमध्ये पार्ट 2 म्हणून तुम्ही मेन्शन करा. मी त्याच्यावर तुम्हाला दुसरा एक सविस्तर व्हिडिओ बनवून देईन. तर आता सर्वात कन्क्लुडिंग पार्टमध्ये आपण आलो. तर त्याच्यामध्ये जे मी म्हटलं होतं की एकदम
अतिशय महत्त्वाचा पॉईंट शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो हाच आहे की फायनान्शियल मॉडेलिंगमध्ये मूळ टर्मिनल व्हॅल्यू संकल्पना जागतिक स्तरावर मायरॉन जे गॉर्डन ग्रोथ मॉडेल यांनी 1959 मध्ये ही माहिती मांडली होती. आणि भारतामध्ये मात्र या संकल्पनेला एका विशिष्ट गुंतवणूक धोरणात रूपांतरित करून टीव्ही म्हणजे टर्मिनल व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग किंवा गोरिला इन्व्हेस्टिंग नावाने अधिकृतपणे म्युच्युअल फंड उद्योगात आणण्याचे श्रेय दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला आणि त्यांचे सहकारी उत्पन्न शेठ, CEO ऑफ रेअर एंटरप्राइजेस आणि ट्रस्ट म्युच्युअल फंड यांना जातो. तर त्यांनी ही संकल्पना याच्यामध्ये आणली. आता शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला सांगतो की या टर्मिनल व्हॅल्यूचा उपयोग करून राकेश झुनझुनवालांनी टायटनमध्ये गुंतवणूक करून कशा प्रकारे त्यांचा जो पोर्टफोलिओ आहे तो मोठ्या लेवलला आहे. आज 46,000 करोडचा त्यांचा पोर्टफोलिओ आहे, त्यांची गुंतवणूक आहे. तर ह्या टर्मिनल व्हॅल्यूचाच त्यांनी उपयोग करून याच्यामध्ये त्यांच्या गुंतवणुकीच्या जर्नीमध्ये त्यांनी फार मोठं क्रांती घडवली आणि मोठ्या प्रकारे त्यांनी त्यांचा ग्रोथ करून घेतला. तुम्हाला जर अशाच प्रकारे गुंतवणूक करून अशाच प्रकारे टर्मिनल व्हॅल्यूच्या कंपन्या शोधून म्युच्युअल फंड कंपन्या शोधून त्याच्यामध्ये गुंतवणूक करून रिटर्न्स बघण्यापेक्षा अशा प्रकारे त्याचा अभ्यास करून जर तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ स्ट्रॉंग बनवायचा असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. तर पुढच्या भागामध्ये आपण जरूर भेटू. तोपर्यंत हा व्हिडिओ मी इथेच संपवतो आहे. धन्यवाद.